नमस्कार मुलींनो, वंदना माळावदे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहे? आज मी तुम्हाला आमसूल कढीची रेसिपी दाखवणार आहे. बघा साहित्य काय काय घेतलं. आलं, लसूण, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, 4-5 लवंगा, मिक्सरमध्ये मिरची, लसूण, आलं, जिरे वाटून घेऊ. 4-5 पीस आमसूलचे भिजत टाकले होते 1-1.5 तासापूर्वी. बाजरीचं पीठ 1 चमचा, 2 चमचे डाळीचं पीठ, गूळ आणि 2 चमचे दही. चांगलं फेटून घ्यायचं. त्याच्यात डाळीचं पीठ, बाजरीचं पीठ, पाणी टाकून चांगलं पातळ घ्यायचं करून. फोडणीसाठी 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, लसूण, लवंगा, हिंग, कढीपत्ता, वाटण, कोथिंबीर, हळद. आता हे भिजवलेलं आमसूलचं पाणी ओतून द्यायचं फोडणीला. आमसूलच्या फोडणीच्या पाण्याला चांगली मोठी उकळी आली. आता बघू शकता तुम्ही उकळी कशी. आणि आता हे दही, डाळीचं पीठ, बाजरीचं पीठ मिक्स केलं ना, त्याचं पाणी आता टाकून असं टाकायचं पातळ करून. सारखी डवळत राहायची, उतू जाऊ द्यायची नाही कढी, कारण पटकन उतू जाते आणि फाटती पण. उतून जाऊ द्यायची. कढी नेहमी स्टीलच्याच पातेल्यात करायची, कारण स्टीलच्या पातेल्यातलं हँडलिंगच्या पातेल्यात ते उतरतं ना, त्याच्यामध्ये कढी काळपट पण होती आणि चवीला वेगळीच राहते. तर स्टीलच्या भांड्यातली कढी चव नाही बदलत, छान राहते. कधी पण आंबट पदार्थ कोणताही स्टीलच्याच भांड्यात करायचा. ढवळल्यावर फुटत नाही. गूळ टाकून द्यायचा. मीठ टाकून देऊ चवीनुसार. बघा किती छान कलर आला, इतका स्वाद पण छान सुटला आहे. ह्याच लेवलची ठेवायची, खूप घट्ट नाही पातळ नाही. किती छान झाली, कलर पण छान आला आहे. माझी रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेलच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. खूप छान झाली.